राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5:30 वाजता हे मतदान संपणार आहे। भाजप शिवसेना युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं निमशहरी मतदान करणार आहेत। त्यामुळे युतीची विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणाऱ्या या निवडणुकीचा कौल कुणाला मिळतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे। 164 नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते आहे। हे सुद्धा या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे। थेट नगराध्यक्ष पदासाठीच्या 164 जागांसाठी 1013 उमेदवार रिंगणात आहेत। नगरसेवकांच्या 3733 जागांसाठी 15827 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। नगरपालिकांमध्ये 2 किंवा 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असून नगरपंचायतींमध्ये मात्र 1 सदस्यीय प्रभाग पद्धत आहे। 32 शिराळामध्ये नागरिकांनी बहिष्कार टाकल्यानं आता 17 नगरपंचायतींसाठी मतदान होईल। पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।